जीएस प्रश्न 1. 1857 मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता? पुणे. 2. भारतीय दंड संहितेचा निर्माता कोण आहे? लॉर्ड मेकॉले. 3. कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात इसवी सन 1872 मध्ये जिल्ह्यातील महसूल गोळा करण्याच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी कलेक्टर या पदाची निर्मिती झाली? वॉरन हेस्टिंग्ज. 4. सन 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय कोणास आहे? लॉर्ड कर्झन. 5. पुणे करारास कारणीभूत ठरलेला जातीय निवाडा 1932 मध्ये प्रसिद्ध झाला. हा निवाडा इंग्लंडचे पंतप्रधान यांनी जाहीर केला होता. रॅम्से मॅकडॉनल्ड. 6. ब्रिटिश हिंदुस्थानाचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? वॉरन हेस्टिंग्ज. 7. कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत इसवी सन 1911 ते 12 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली? लॉर्ड हार्डिंग. 8. सतीबंदी कायदा 1829 ला कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला? विल्यम बेंटिक. 9. स्वातंत्र्यपूर्व भारताच्या इतिहासासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणाला संबोधले जाते? लॉर्ड रिपन. 10. ब्रिटिशकालीन भारतात कायद्याची संहिता निर्माण करण्यासाठी प्रथम विधी समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती? लॉर्ड मेकॉले. 11. तैनाती फौजेचे धोरण मोठ्या प्रमाणात कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने राबवले? लॉर्ड वेलेस्ली. 12. कोणाला भारतीय आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते? लॉर्ड मेयो. 13. जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करण्याच्या अधिकाऱ्याचे नाव काय? जनरल डायर. 14. सती प्रतिबंधक कायदा कोणाशी संबंधित आहे? लॉर्ड बेल्टिक. 15. कोणा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणतात? लॉर्ड रिपन. 16. बंगालची फाळणी कोणी केली? लॉर्ड कर्झन. 17. विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे? रॅले कमिशन. 18. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? लॉर्ड वेलेस्ली. 19. डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? वीरा शिंदे. 20. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? डॉक्टर आत्माराम पांडुरंग. 21. 1873 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? सत्यशोधक समाज. 22. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? बाळशास्त्री जांभेकर. 23. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती. 24. सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? गोपाळ गणेश आगरकर. 25. निष्काम कर्ममठ ही संस्था कोणी उभारली? महर्षी धोंडो केशव कर्वे. समाज सुधारकाच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली? नारायण मेघाजी लोखंडे. 27. महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला सर्वप्रथम भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला? धोंडो केशव कर्वे. 28. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? महू, मध्य प्रदेश. 29. कर्मवीर भाऊराव पाटेल यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? रयत शिक्षण संस्था. 30. संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय आहे? देबूजी झिंगाराजी जानोरकर. 31. ग्रामगीता लिहिणारे संत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय? माणिक बंडोजी इंगळे. 32. ईश्वर हा नेहमी एकच आहे असे कोणी म्हटले? महात्मा ज्योतिबा फुले. 33. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झाला? नायगाव. 34. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते? आंबावडे. 35. मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य कोण होते? नाना जगन्नाथ शंकर शेठ. 36. भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून कोणास ओळखले जाते? कर्वे. 37. सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणत्या महिला समाजसेविकेने केली? रमाबाई रानडे. 38. 1944 मध्ये समता संघाची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे. 39. आर्य महिला समाजाचे संस्थापक कोण आहेत? पंडिता रमाबाई. 40. धम्मचक्र प्रवर्तक दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 14 ऑक्टोबर. 41. संत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थळ कोणते आहे? अमरावती.
42. भारताच्या स्वातंत्र्य चळवळींमध्ये सेनापती बापट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नेत्याचे पूर्ण नाव काय होते? पांडुरंग महादेव बापट. 43. लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते? गोपाळ हरी देशमुख. 44. सन 1848 मध्ये महात्मा फुले यांनी कोठे मुलींची पहिली शाळा काढली? भिडेवाडा. 45. पंढरपूर विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी आमरण उपोषण कोणी केले? साने गुरुजी. 47. महात्मा फुले यांचा जन्म कोठे झाला? सातारा, कटगुण. 48. भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हणतात? लोकमान्य टिळक. 49. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला? 11 एप्रिल 1827. 50. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? 24 सप्टेंबर 1873. 51. अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते? कोलकाता. 52. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? दिल्ली. 53. राज्य प्रशासकीय लवादाचा अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती. 54. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती? सुकुमार सेन. 55. सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? राजीव कुमार. 56. सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? नरेंद्र मोदी. 57. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? देशाचे पंतप्रधान. 58. नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली? 1 जानेवारी 2015. 59. सध्याच्या परिसीमन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? न्यायमूर्ती रंजना देसाई. 60. भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते? कलम 324. 61. संघ लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग यांची स्थापना घटनेच्या कोणत्या अनुच्छेदाद्वारे केली आहे? अनुच्छेद 315. 62. राष्ट्रीय मतदान दिन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो? 25 जानेवारी. 63. मत द्यायचे नसेल तर कोणता पर्याय निवडावा लागतो? नोटा. 64. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करतात? राज्यपाल. 65. भारतात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1993. 66. राष्ट्रीय मानवी हक्क दिन कधी साजरा करण्यात? 10 डिसेंबर. 67. 5 मे 2022 रोजी महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका कोठे स्थापन करण्यात आली? कोल्हापूर इचलकरंजी. 69. राज्यातील 29वी महानगरपालिका कोठे स्थापन करण्यात आली? जालना. 70. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहे? 50%. 71. पंचायत राज पद्धती सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था कोणती? जिल्हा परिषद. 72. पंचायत राज क्षेत्र विस्तार कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आलेला आहे? 1996. 73. पंचायत राज हा विषय भारतीय घटनेच्या कोणत्या सूचीमधील आहे? राज्यसूची. 74. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये पंचायत राज संबंधीची तरतूद आहे? 11वी. 75. ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य सरकार. 73. ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? गटविकास अधिकारी. 77. पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता होता? लोकशाही विकेंद्रीकरण. 78. जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती कोणती? स्थायी समिती. 79. नगरपालिकेचे अध्यक्षास काय संबोधले जाते? नगराध्यक्ष. 80. 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा असणे आवश्यक आहे? 21 वर्ष. 81. मतदान करण्यासाठी किती वयोमर्यादा पाहिजे? 18 वर्ष. 82. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? गटविकास अधिकारी. 83. ग्रामसभा आयोजित करण्याचे अधिकार कोणाला असतात? सरपंच. 84. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधीपासून अंमलात आली गेली आहे? 1 मे 1962. 85. महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती किती स्तरीय आहे? 3. 86. त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? बलवंतराय मेहता समिती. 87. 2 स्तरीय पंचायत राज ही संकल्पना कोणत्या समितीने मांडली?
अशोक मेहता समिती. 88 महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला? वसंतराव नाईक. 89 वसंतराव नाईक समिती कोणत्या वर्षी स्थापन झाली? 1960. 90 महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? राज्य शासन. 91 पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? विकेंद्रीकरण. 92 पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखतो? विलासराव साळुंखे. 93 ग्रामविकासाची NREGA ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावे आहे? महात्मा गांधी. 94 रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? V.S. पागे. 95 तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहेत? जिल्हाधिकारी. 96 महाराष्ट्रातील पंचायत राजचा आकृतिबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती? वसंतराव नाईक. 97 आर्थिक वर्षात ग्रामपंचायतच्या किती सभा भरवणे आवश्यक असते? 4. 98 गावचा पोलीस पाटील कोणाकडून नियुक्त केला जातो? उपविभागीय अधिकारी. 99 ग्रामपंचायतच्या प्रशासकीय अधिकारी कोण असतो? ग्रामसेवक. 100 ग्रामपंचायत व ग्रामसभेचा सचिव कोण असतो? ग्रामसेवक. रिपीट होणारे GK GS प्रश्न.